नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. धनगर आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर धनगर समाजातील युवक युवती करणार आत्मदहन. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, पुणे. धनगर समाज आणि मेंढपाळांसाठी काम करणारे धनगर समाजातील युवा कार्यकर्ते संतोष भिचुकले यांनी आज माननीय विभागीय आयुक्त पुणे यांना निवेदन देऊन दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी धनगर समाजातील युवक संतोष भिचुकले, धनगर आंदोलनकर्ते विष्णू सायगुंडे, इतर 3 युवकांनी धनगर आरक्षणासाठी पुणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला नरिमन पदयात्रा काढणार असून मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोरची धनगर आरक्षणासाठी हे युवक युवती आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे पत्र आज दिले. सरकारने 50 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला 14 नोव्हेंबर 2023 रोजी संपत असून तोपर्यंत धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात यावा. तसेच जर तो प्रश्न निकाली निघाला नाही तर दिनांक 17 नोव्हेंबर 2023 पासून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा स्वारगेट पुणे येथून हे युवक युवती मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने चालत पदयात्रा काढणार असून मुंबईमध्ये 22 अथवा 23 तारखेला पोहोचल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर धनगर समाजाचा बळीच दिल्यानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढणार असतील अशी मानसिकता सरकारची आहे. म्हणूनच 9-10 युवक युवती देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करणार आहेत. केंद्र सरकारने 2003 माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी 7 जानेवारी 2003 रोजी बिहार, ओडिशा, झारखंड या 3 राज्यांचा धनगर आणि धनगड ही दुरुस्ती करून घेतली होती. त्याच वेळेस महाराष्ट्र शासनाकडे विचारणा करण्यात आली होती. महाराष्ट्रातील धनगर ही दुरुस्तीबाबत आपला प्रस्ताव पाठवा, परंतु तत्कालीन सरकारने प्रस्ताव पाठवला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सोडता बिहार, ओडिशा, झारखंड या 3 राज्याच्या सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवल्यामुळे धनगर ही दुरुस्ती केंद्र सरकारने या राज्यांची केली होती. 1979 रोजी महाराष्ट्र शासनानेही केंद्राकडे धनगर आरक्षणाच्या प्रश्नाबाबत अंमलबजावणीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला होता, परंतु 1981 मध्ये तो प्रस्ताव दुरुस्तीसाठी राज्य सरकारने माघारी मागून घेतला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून 1981 ते आतापर्यंत कोणताही राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवलेला नाही. 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने माननीय उच्च न्यायालयामध्ये जी धनगर आरक्षणाची केस सुरू आहे त्या केसमध्ये आपले प्रतिज्ञापत्र देऊन हे मान्य केलेले आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर ही जमात अस्तित्वात नाही. भिचुकले यांनी हीच मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे की तुम्ही 1979 ला धनगर आरक्षण अंमलबजावणीचा गेलेला प्रस्ताव माननीय उच्च न्यायालयामध्ये आपण दिलेले प्रतिज्ञापत्र ज्यामध्ये आपण उल्लेख केलेला आहात की महाराष्ट्र धनगड ही जमात आढळून येत नाही. तसेच 2003 मध्ये भाजपचे सरकार असताना माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी 7 जानेवारी 2003 मध्ये धनगर या दुरुस्तीची अमेंडमेंट केली. त्या आधारे तत्काळ महाराष्ट्र सरकारने तो प्रस्ताव केंद्राला पाठवावा. महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये जाहीर केले होते, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राला पाठवू, परंतु समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. जाणून बुजून 10 वर्षात धनगर आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राला पाठवलेला नाही. जर केंद्र सरकारने 2003 मध्ये धनगड ही दुरुस्ती केलेली आहे आणि राज्य सरकारने माननीय उच्च न्यायालयात असलेल्या पिटिशनमध्ये प्रतिज्ञापत्र दिलेले आहे, धनगड सुदृढ जमात महाराष्ट्रात आढळून येत नाही, परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि धनगर समाजाची फसवणूक करण्यासाठी भाजप सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. जर भाजपच्या नेतृत्वाला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर धनगर समाजाचा कळवळा असेल तर त्यांनी तत्काळ धनगर आरक्षण अंमलबजावणीचा प्रस्ताव केंद्राला पाठवावा. राज्य सरकारला अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही, परंतु समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचे काम हे सरकार करत आहेत. त्यामुळे जर धनगर समाजाची मते पुढील निवडणुकीच्या काळात तुम्हाला हवे असतील तर भाजपने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव केंद्राला पाठवावा. अन्यथा या पदयात्रेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी आम्ही युवक आत्महत्या करणार आहेत. याला सर्वस्वी भाजप आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील. धनगर समाजानेही आता विचार करून धनगर आरक्षणाचा प्रश्न आता जर निकाली निघाला नाही तर पुढील 50 वर्षे निकाली निघणार नाही. निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी फसवणूक करून जय मल्हार. मी संतोष बाळासाहेब भिचुकले, धनगर आरक्षण चळवळीतला एक कार्यकर्ता. गेल्या 70 वर्षापासून धनगर आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयावरती धनगर समाजाची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. या राज्य सरकारकडे सर्व कागदोपत्री पुरावे असताना सरकार कोणतीही कारवाई करत नाही आहे.
गेल्या 50 दिवसापूर्वी चौंडी येथे काही उपोषणकर्ते धनगर आरक्षणाच्या आंदोलनासाठी उपोषणाला बसले होते। त्या ठिकाणी राज्य सरकारने 50 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे की 50 दिवसामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही निकाली काढू, परंतु राज्य सरकारकडून 40 दिवसात कुठलीही हालचाल त्या ठिकाणी होत नाही आहे। 15 नोव्हेंबर या दिवशी या 50 दिवसाच्या अल्टिमेटचा शेवट होतोय आणि 17 नोव्हेंबरपासून धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये सरकारकडून फसवणूक होते। माननीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 2003 मध्ये धनगर दुरुस्तीची अमेंडमेंट बिहार, ओडिशा, झारखंड या 3 राज्यामध्ये झालेली आहे। म्हणजे केंद्राने स्वतः मान्य केलेले आहे की धनगर सदृश जमात ही केंद्रात नाही आहे, पण महाराष्ट्र शासनाने कुठेतरी प्रस्ताव पाठवायचा आहे। केंद्र SC STच्या आरक्षणाचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतो, पण महाराष्ट्र शासनाकडून 1979ला एक प्रस्ताव गेला होता। त्यानंतर 1981ला तो प्रस्ताव माघारी मागवण्यात आला। त्यानंतर महाराष्ट्र शासनामध्ये जेवढे काही सरकार आले कोणीही प्रस्ताव पाठवलेला नाही आहे। आता धनगर समाजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आमच्या धनगर समाजातील आम्ही काही 4 ते 5 युवक मिळून एकत्रित्या ज्या दिवशी सरकारचा अल्टिमेट 50 दिवसाचा संपतोय त्या दिवसानंतर पुण्यातील स्वारगेट येथून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला नमन करून आम्ही मुंबईच्या दिशेने पदयात्रा काढणार आहोत। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये निकाली काढू असं आश्वासन दिलेलं होतं। तसंच 2019ला माननीय उच्च न्यायालयामध्ये जी काही पिटिशन चालू आहे त्या पिटिशनमध्ये सुद्धा राज्य सरकारने स्टेटमेंट दिलेलं आहे की महाराष्ट्रात धनगर सदृश जमात नाही आहे। महाराष्ट्र शासनाने तात्काळ 1971च्या 81चा धनगर आरक्षणाचा प्रस्ताव कोर्टामध्ये सादर केलेलं ॲफिडेव्हिट आणि 2003 साली अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेल्या अमेंडमेंटचा आधार घेऊन तात्काळ महाराष्ट्र शासनाने हा प्रस्ताव केंद्राला पाठवा, अन्यथा धनगर समाजाचा बळी गेल्याशिवाय जर हे सरकार धनगर समाजाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही 5 युवक 17 नोव्हेंबरपासून मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आम्ही आत्मदहन करणार आहे। जोपर्यंत आता वेळ आहे आमचा बळी देऊनच जर सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर आम्ही बळी द्यायला तयार आहे। आम्ही 17 तारखेला पुण्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला नंबर करून मुंबईच्या दिशेने चालतोय। 17 तारखेनंतर साधारण आम्ही 5 ते 6 दिवसात मुंबईमध्ये पोहोचू आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आम्ही 5 युवक आत्मदहन करणार आहोत। धनगर आरक्षणासाठी हाच मार्ग दिसतोय आणि बळी गेल्याशिवाय सरकार जागा होणार नाही। त्यासाठी आम्ही धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी आमचा बळीही द्यायला तयार आहे। जय मल्हार। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।